नाही तर संख्येने यासाठी जास्त येत आहे की निवडून जास्त आले आहे. शेवटी आम्ही एकूण 237 आमदार आहोत, म्हणून जास्त संख्येने आमदार येताना आपल्याला दिसत आहे. महायुतीचं सरकार आलं जनतेच्या आशीर्वादाने, लाडक्या बहिणींच्या सदिच्छेने, आणि आता दरवर्षी नागपूर अधिवेशनामध्ये रेशीमबागची एक भेट निश्चित केली जाते. आणि हे वर्ष तुम्हाला माहिती आहे, हे शताब्दी वर्ष आहे. इथूनच एक देशभक्तीची मशाल ज्योत पेटवल्या गेली आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या देशाच्या विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, आर्थिक प्रगतीमध्ये हा देश पुढे चालला. यामागची प्रेरणा, ऊर्जा, हे ऊर्जा केंद्र रेशीमबाग आहे. महायुतीची डबल सेंचुरीमध्ये मोठं योगदान आहे. नाही, शेवटी ती राहणारच आहे. ही संघ विचारधारा म्हणजे देशाच्या हितासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना जन्माला घालणारी ही विचारधारा आहे. ज्यांनी मैं नहीं तू ही, तेरा वैभव अमर रहेमा या भावनेने काम करायचं असतं. हा भाव ज्यांच्यामध्ये निर्माण केला जातो, ही ती विचारधारा आहे. आणि आज इथे एकत्र येऊन एक ऊर्जा घेऊन आमदार जातील किंवा आमदारांचे सहकारी जातील, आणि ती ऊर्जा निश्चितपणे जेव्हा जेव्हा मनामध्ये एखादं द्वंद्व निर्माण होतं, तेव्हा त्या मनामध्ये सत्याचा आणि चांगुलपणाचा विजय करण्याची शक्ती देते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.